आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ता अजित चव्हाण हे जोडले गेले आहे। अजितजी, जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नव्या घडामोडी घडतायत, नवीन समीकरणं समोर येत आहेत। शिवसेनेला मनसेनं पाठिंबा दिलेला आहे, कसं पाहतायत या घडामोडीकडे? नाही, याच्यामध्ये बघा, नैसर्गिक जे मित्र असतात त्यांना दूर ठेवल्याचे परिणाम काय होतात हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळेच पाहत आहेत। भारतीय जनता पक्षाचे कल्याण डोंबिवलीमध्ये 50 नगरसेवक निवडून आले। भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्याकरता इथं जर काही अभद्र घडणार असेल तर हे मतदारांना आवडेल का, याचा निश्चितपणे विचार केला पाहिजे। मला असं वाटतं की या सगळ्या संदर्भामध्ये आमचे राज्याचे नेते अधिक चांगल्या पद्धतीने सविस्तर या ठिकाणी आपल्याला प्रतिक्रिया देतील। पण आता जी घडामोड घडलेली आहे ती घडामोड नागरिकांना आवडेल का याचा विचार केला पाहिजे। आणि शेवटी आम्ही राज्यामध्ये, केंद्रामध्ये सगळीकडेच महायुती सोबत आहे। तर अशा पद्धतीने एखाद्या ठिकाणी जिथं आमच्या शीर्षस्थ नेत्यांची ताकद आहे, त्यांचं शहर आहे, त्या ठिकाणी अशा पद्धतीनं मी याला राजकीय खोडसाळपणा म्हणेन की 50 नगरसेवकांच्या सह भारतीय जनता पक्षाची जबरदस्त ताकद या ठिकाणी आहे। मतदार कौल अभिरून आमचेच सहकारी इथे जर काही वेगळा विचार करणार असतील तर त्यांनी ते असं करता कामा नये। त्याचं कारण असं आहे की निवडणुका बऱ्याच ठिकाणी मैत्रीपूर्ण राज्यामध्ये एकटे झाल्या, परंतु आज राज्यामध्ये मोठा भाऊ म्हणून आम्ही अतिशय संयमाची भूमिका प्रत्येकाने घेतली। निवडणुकांनंतर आपण महायुतीमधले सगळे सहकारी एकत्र येण्याची अपेक्षा असताना जर कुठे असे काही निर्णय होतील तर मला असं वाटतं ते योग्य राहणार नाही। याच्या बाबतीमध्ये नाराजी वगैरे हा शब्द फार छोटा आहे। अशा पद्धतीचा विश्वासघात हा सर्वसामान्य नागरिक ज्यांनी 50 नगरसेवक इतक्या मोठ्या प्रमाणावरती बहुमत देऊन भारतीय जनता पक्षाचे निवडून दिले, त्यांच्या बरोबर असं करणं योग्य होईल का याचा नेत्यांनी, तिथल्या स्थानिक नेत्यांनी निश्चितपणे विचार केला पाहिजे। हे लोकांना रुचणार नाही, पटणार नाही, आवडणार नाही। आणि असं करणाऱ्यांची काय स्थिती यापूर्वी लोकांनी केली आहे, सामान्य मतदारांनी त्यांना कशा पद्धतीने जागा दाखवली आहे याचा निश्चितपणे विचार केला पाहिजे। आणि महायुती म्हणून आपल्या नैसर्गिक मित्रांच्या सोबत राहिलं पाहिजे। बरं अजितजी, तुम्ही म्हणताय तसेच समीकरण जर कल्याण डोंबिवलीमध्ये घडले तर भाजपची भूमिका काय असेल? भाजपकडून काय निर्णय घेण्यात येईल, काय ऍक्शन्स घेण्यात येतील? हे बघा, भारतीय जनता पार्टी पक्ष म्हणून तिथं काय निर्णय घेईल हा सर्वस्वी तिथल्या आमच्या स्थानिक नेत्यांचा हा अधिकार असतो। ते त्या बाबतीमधले आपली मतं आमच्याकडे प्रदेशाला कळवतात आणि आमचे प्रदेशाचे वरिष्ठ नेते याच्यावरती निर्णय घेत असतात। पण प्रथम दर्शनी जे दिसतंय ते भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून न पटणारं, न रुचणारं आणि जनतेला न आवडणारं आहे। 50 नगरसेवक जर भारतीय जनता पक्षाचे इथे निवडून आले असतील, आमच्या सहकारी मित्रांचे 53 असतील, इतर दुसरा कुठलाही विचार करण्यापेक्षा महायुतीमध्ये ज्याला कौल लोकांनी दिलेला आहे अशा परिस्थितीमध्ये लोकांची सेवा करायला पुढे जाणं हे अपेक्षित असताना निवडणुकांनंतर अशा पद्धतीनं काही अभद्र विचार या ठिकाणी स्थानिक नेत्यांच्या मनात येत असतील तर ते बरोबर नाही, असं माझं ठाम मत आहे। जनतेला हे आवडणार नाही। अगदी अजितजी, आपण पाहिलं तर निवडणुका लढताना महायुती म्हणून असाच प्रचार झाला आणि त्यानंतर शिवसेनेची मात्र ही भूमिका का असावी सत्ता स्थापनेबाबत, असं तुम्हाला वाटतंय? नाही, मला असं वाटतं राज्यामध्ये आम्ही अनेक ठिकाणी सोबत ठिकाणी विरोधात देखील होतो, पण आम्ही राज्यात सत्तेत, केंद्रात सत्तेत आहोत। आज नेत्यांशी संवाद आम्ही साधला, महायुती म्हणून तो संवाद साधला गेला। कुठं सत्तेत बसायचं ते ठरवलं गेलं, परंतु स्थानिक पातळीवरती एखाद्या जिल्ह्यात किंवा एखाद्या नगरामध्ये निवडणुकीच्या दरम्यान स्थानिक नेत्यांनी काही वेगळा विचार केलेला असतो जी, तो अनेकदा राज्याचे नेते मागे घ्यायला लावतात। आणि मला पूर्ण खात्री आहे इथे वेगळा विचार कुठलाही आमचे राज्याचे नेते होऊ देणार नाही। महायुती म्हणून आम्ही लढलो, महायुती म्हणून 50-53 असं प्रत्येकी दणदणीत बहुमत आम्हाला कल्याण डोंबिवलीच्या जनतेनं दिलेलं आहे। कल्याण डोंबिवली मधला मतदार हा नैसर्गिक आमच्या विचाराचा आहे, त्यामुळं मतदारांच्या जनादेशाची अवहेलना होऊ नये असंच सगळ्यांना वाटतंय, तसंच ते होईल अशी अपेक्षा आहे।
अगदी तुमच्या अपेक्षेप्रमाणे आता नवीन काही घडामोडी आणखी या कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात घडतात का अजितजी, ते पाहणं महत्वाचं आहे. धन्यवाद जय महाराष्ट्राला दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.